पुढची बातमी देखील संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या AI चेहऱ्याआडून लाखो रुपये लुटल्याचं समोर आलं। डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 78,69,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। नांगरे पाटलांच्या AI चेहऱ्याआडून एका व्यक्तीनं 77 वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याला व्हिडिओ कॉल करून डिजिटल अरेस्टची भीती दाखवली। त्यानंतर नेमकं काय घडलं पाहूया। IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील पोलीस खात्यात नांगरे पाटलांचा चांगलाच दरार आहे। मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून काही सायबर चोरट्यांनी नांगरे पाटलांच्या चेहऱ्याआडून एका अधिकाऱ्याची फसवणूक केली आहे। एका वृद्ध दाम्पत्याला पोलीस अधिकारी बोलतो म्हणून फोन आला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या बँक खात्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन असे झालेत जे सस्पिशियस आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला डिजिटल अरेस्ट केली जाईल असं त्यांना फोनद्वारे सांगितलं। आणि त्या बदल्यात मग त्यांच्याकडून काही अमाऊंट त्यांनी पाठवण्यास सांगितली। त्या बदल्यात त्यांनी त्यांच्याकडून जवळपास 78 लाख रुपयांची रोख रक्कम त्यांनी ट्रान्सफर केलेली आहे। त्या बाबतीत क्रांती चौक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। हा AI जो होता तो कुणाचा होता आणि कशा पद्धतीने फसवलं गेलं? फोनवरती त्यांनी बोलताना आमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी बोला असं सांगितलं आणि मग त्यांचं बोलणं झालं। त्याबद्दल अधिक तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमधले फसवणूक झालेले 77 वर्षांचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत। गेल्याच आठवड्यात पोलिसांच्या वेशातील एका व्यक्तीचा त्यांना व्हिडिओ कॉल आला। नांगरे पाटलांचा सहकारी असल्याचं सांगून त्याने या अधिकाऱ्याला बेहिशेबी व्यवहार केल्याचा आरोप केला आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तब्बल 78 लाखांना लुटण्यात आलं। सायबर गुन्हेगाराच्या या बनवाबनवीवर तक्रारदाराचा विश्वास बसला, याचं कारण व्हिडिओ कॉल दरम्यान नांगरे पाटलासारखी दिसणारी व्यक्ती त्यांच्याशी बोलली। पण हा सगळा AIचा खेळ होता। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ही सगळी फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आजकाल सायबर क्रिमिनल्स लोकांना डिजिटल डिटेन्शनमध्ये घेत आहेत, जे व्यावसायिक हाय रिप्युटेशनचे आहेत, मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय महिला यांना टार्गेट करून त्यांना डिजिटल डिटेन्शनमध्ये घेण्याचा नवीन प्रकार सायबर क्रिमिनल करत आहेत, ज्यामध्ये व्हिडिओ कॉल, स्काईप कॉल, व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून त्यांचं डिजिटल इंटरॉगेशन केलं जातं। आम्ही ED, CBI, सायबर पोलीस, मुंबई पोलीस, नार्कोटिक्स ब्युरोचे अधिकारी आहेत असं सांगितलं जातं। तुमच्या मोबाईल फोनवरनं, तुमच्या बँकेच्या अकाउंटवरनं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे, पोर्नोग्राफिक क्लिप्स पाठवलेले आहेत, तुम्ही ड्रगच्या व्यवहारात आहात, तुमच्या विरुद्ध एवढे गुन्हे दाखल आहेत, तुमच्या विरुद्ध एवढे अरेस्ट वॉरंट आहेत असं सांगितलं जातं। हे सगळं खोटं आहे, बोगस आहे, तुम्हाला फसवण्यासाठी आहे। पण नांगरे पाटलांच्या नावानं झालेल्या फसवणुकीची ही पहिलीच वेळ नाहीये। गुन्हेगारांकडून विश्वास नांगरे पाटलांचा AI तयार करत तक्रारदाराला व्हिडिओ कॉल करण्यात आला। जून 2025 मध्ये रिलायन्सच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 60 कोटींचा गंडा घालण्यात आला। जून 2025 मध्ये कोल्हापूरच्या तिघांना 3 कोटींना गंडवण्यात आलंय। बीडमध्ये 8 लाखांची रक्कम उकळण्यात आलेली आहे। 4 ऑगस्ट 2024 ला एका महिलेला 23 लाखांना फसवण्यात आलं। दहशतवाद्यांच्या खात्यावरनं तक्रारदारांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची बतावणी करण्यात आली। गेल्या काही वर्षांपासून सायबर क्राईमचं प्रमाण वाढत चाललंय आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात हे सायबर चोरटेही अपडेट झाले आहेत। त्यांच्यापासून वाचण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सावधगिरी बाळगणं, अनोळखी व्यक्तींच्या बोलण्याला न भुलणं आणि जरासाही संशय आल्यास पोलिसांची मदत घेणं। कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर।